पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज दिनांक 26 जानेवारी 2024 आणि आज आपला क्लास क्रमांक आपण 85 बघणार आहोत. आज आपला प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयवासियांना हार्दिक शुभेच्छा. ऑनलाईन क्लास तर आपला जो व्हॉट्सअप क्लास आहे त्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला क्लास ऑनलाईन असल्यामुळे आपण 26 जानेवारीचा क्लाससुद्धा आपण घेऊन टाकलेला आहे. विद्यार्थी जरी आजच्या कामामध्ये व्यस्त असेल, बिझी असेल, तर तो क्लास तुम्ही उद्या लिहिला तरी चालेल, म्हणजे आपला दिवस वाया जाणार नाही. हा त्याच्या मागचा हेतू आपण ठेवलेला आहे. नाही तर सणवार असेल तरी त्या दिवसाचा क्लास आपण अपलोड करतो. फक्त शनिवार आपण ऑफ घेत असतो, जेणेकरून प्रत्येक दिवसाचा फायदा ऑनलाईन क्लासच्या विद्यार्थ्यांनी व्हावा, हा त्याचा मागचा उद्देश आहे. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आजचा क्लास आपण बघूया. सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण दररोजच्या क्लासमध्ये घेत असतो. तर आजच्या स्पेलिंग आपण बघूया. BIG बिग, बिग म्हणजेच मोठा. BIKE बाईक, बाईक म्हणजेच दुचाकी. BILL बिल, बिल म्हणजे देयक. BIN बिन, बिन म्हणजे मोठा डबा. BIRD बर्ड, बर्ड म्हणजेच पक्षी. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण दररोज विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी घेत असतो. तर आजची इंग्रजी वाक्य आपण बघूया. तू खूप मोकळा आहेस. यू आर व्हेरी ओपन. तू खूप मोकळा आहेस. यू आर व्हेरी ओपन. आपल्या वडिलांना आण. ब्रिंग युअर फादर. आपल्या वडिलांना आण. ब्रिंग युअर फादर. आता जरा आराम कर. गेट सम रेस्ट नाव. आता जरा आराम कर. गेट सम रेस्ट नाव. मला तो चमचा दे. गिव मी दॅट स्पून. मला तो चमचा दे. गिव मी दॅट स्पून. आताच्या आता इथे. कम हिअर ॲट वन्स. आताच्या आता इथे ये. कम हिअर ॲट वन्स. तर अशा पद्धतीने आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आणि डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विद्यार्थ्यांच्या दररोज प्रॅक्टिससाठी आपण घेत असतो. तर आजची इंग्रजी वाक्य आणि इंग्रजी स्पेलिंग आपण बघितलेलं आहे. यानंतर काल आपण सिम्पल फ्युचर टेन्स त्याची काही 5 वाक्य बघितले. आज पुन्हा काही वाक्यांचा आपण सराव घेऊया, म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स हे सुद्धा आपलं आज आपण एंड करूया. फ्युचर टेन्स याची वाक्यरचना, त्याचे रूल्स, त्याचे नियम सर्व आपण बघितले आहे. आणि काल 5 इंग्रजी वाक्यांचा सुद्धा आपण त्यावर आधारित आपण सरावसुद्धा घेतलेला आहे. आता मी पत्र लिहीन, तर तुम्हाला सांगितलं आहे आय प्लस विल प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट अशी रचना आपली होती. आता बघा, आपण आय सब्जेक्ट घेतला, विल वापरलेला आहे. राईट अ लेटर. आय विल राईट अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहीन. मी पत्र लिहिणार नाही जर म्हटलं तर काय करायचं बघा, आय विल तसंच आणि फक्त त्यापुढे नॉट आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं ऑब्जेक्ट. आय विल नॉट राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिणार नाही. अत्यंत सोप्या पद्धतीने नकारार्थी वाक्यसुद्धा आपण अशा पद्धतीने सिम्पल फ्युचर टेन्समध्ये बोलू शकतो. यानंतर मी त्याला भेटेन. हे बघा, आय नंतर सहाय्यकारी क्रियापद विल मीट हिम. V1 म्हणजेच मी त्याला भेटेन. मी त्याला भेटणार नाही जर म्हणायचं जर ठरलं तर मी बघा, आय विल नॉट आणि मीट हिम नॉट वापरला तर वाक्य नकारार्थी होतं. आय विल तसंच आहे बघा, क्रियापदाच्या अगोदर आपण नॉट घेतलेला आहे आणि वाक्य नकारार्थी केलेलं आहे. आय विल नॉट मीट हिम म्हणजे मी त्याला भेटणार नाही. यानंतर पुढचं वाक्य आहे ते येतील. दे विल कम. ते येतील. दे विल कम. दे सब्जेक्ट, त्यानंतर आपला विल आणि कम. यानंतर पुढचे वाक्य आपण बघूया. ते येणार नाहीत असं जर म्हणायचं म्हटलं आपल्याला तर दे विल नॉट कम. दे आपला सब्जेक्ट, आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यानंतर प्लस शाल किंवा विलचा उपयोग करतो. इथं नॉट जर घेतला तर आपलं वाक्य नकारार्थी होतं. ते येणार नाहीत. नॉट जर काढला दे विल कम म्हणजे ते येतील असं त्याचा अर्थ होतो. पुढचं वाक्य आपण बघूया. तिला उशीर होईल. शी विल बी लेट. तिला उशीर होईल. करता घेतला, नंतर विल घेतला, आता विल बी लेट. तिला उशीर होईल.
आणि तेच वाक्य आपल्याला बोलायचं जर ठरलं तिला उशीर होणार नाही, तर तिला उशीर शी विल बी आणि त्याच्यापुढे फक्त नॉट घ्यायचा आणि आपलं कर्म आहेच ऑब्जेक्ट आहे शी विल बी नॉट लेट, तिला उशीर होणार नाही. त्यानंतर तो दुकान बंद करेल, ही विल क्लोज द शॉप. ही आपला सब्जेक्ट शाल किंवा विल घ्यायचा आहे आपल्याला. क्लोज म्हणजे बंद होणे क्रियापद आपण घेतलं आणि ही विल क्लोज द शॉप म्हणजे तो दुकान बंद करेल. पुढचं वाक्य आहे तो दुकान बंद करणार नाही, ही विल नॉट क्लोज द शॉप. फक्त ही विलच्या पुढं फक्त नॉट वापरायचा आणि ते वाक्य आपलं नकारार्थी आपण करू शकतो, हे सुद्धा आपल्याला इथं कळून येतं. तर अत्यंत सोपी रचना ही आपली साधा भविष्यकाळाची आहे. आता पुढचे काही वाक्य आपण बघूया. आय विल मीट हिम लॅटर. मी त्याला नंतर भेटेल. कर्ता घेतला, विल घेतला, क्रियापद घेतला आणि ऑब्जेक्ट घेतलं. मी त्याला नंतर भेटेल. आय विल मीट हिम लॅटर. त्यानंतर दे विल कुक डिनर. दे घेतला कर्ता, त्यानंतर विल आणि उरलेलं आपलं V1 प्लस ऑब्जेक्ट. ते रात्रीचे जेवण बनवतील. पुढचं वाक्य आहे शी विल बी लेट. तिला उशीर होईल. शी विल बी लेट. तिला उशीर होईल. कर्ता प्लस विल प्लस आपलं V1. नंतर वी विल प्ले फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळू. वी आणि विल त्यानंतर V1 प्लस ऑब्जेक्ट. आम्ही फुटबॉल खेळू. पुढचं वाक्य आहे जॉन विल फिक्स माय कार. जॉन माझी गाडी दुरुस्त करेल. जॉन सब्जेक्ट पुन्हा शाल किंवा विल, फिक्स आपलं वर्ब आणि माय कार आपलं पुन्हा ऑब्जेक्ट. अजून शेवटचे 5 वाक्य आपण ह्या क्लासचे बघूया. आय विल बी 28 इन एप्रिल. एप्रिलमध्ये मी 28 वर्षांचा होईल. आय नंतर विल नंतर बी आणि 28 इन एप्रिल. यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. ही विल क्लोज द शॉप. तो दुकान बंद करेल. कर्ता प्लस विल पुन्हा V1 आणि उरलेलं ऑब्जेक्ट. तो दुकान बंद करेल. वी विल प्रॉबब्ली विन. आम्ही बहुधा जिंकू. कर्ता प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची वाक्याची रचना आहे. आय विल मेक अ टी. मी चहा बनवेल. पुन्हा कर्ता प्लस विल प्लस V1 आणि शेवटचं वाक्य दे विल गो टू स्कूल. ते शाळेत जातील. दे सब्जेक्ट प्लस विल प्लस गो आणि उरलेलं आपलं ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्स जो आहे तर त्याचे वाक्य त्याचा सराव आपण केला म्हणजे भविष्यकाळामध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने बोलल्या जातात. आपण सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर शाल किंवा शाल तर आता वापरतच नाही तर विल घ्यायचा, पुन्हा क्रियापद घ्यायचं V1 आणि प्लस ऑब्जेक्ट घ्यायचं. आणि असं वाक्य जर तुम्ही तयार करून बोलले किंवा प्रयत्न जर केला तर तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स त्याची संपूर्ण रचना आपल्याला कळेल आणि ते वाक्य कशा पद्धतीने बोलले जातात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, आपल्याला कसा बोलायला पाहिजे ते सर्व आपल्याला कळणार आहे. तर विद्यार्थ्यांनी यावर प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. टेस्टमध्ये नक्कीच मी यावर प्रश्न घेणार आहेत. तर भेटूया आपण सोमवारच्या क्लासमध्ये. रविवारी पुन्हा आपण झालेल्या भागावर टेस्ट घेऊया. भेटूया सोमवारच्या क्लासमध्ये. धन्यवाद.